नमस्कार, आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मस्त लुसलुशीत अगदी फुललेले असे दही वडे कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत। या रेसिपीमध्ये मी दही वडे बनवण्यासाठीचे परफेक्ट प्रमाण दिलेले आहे। या पद्धतीने जर तुम्ही दही वडे बनवले तर तुमचेही दही वडे अतिशय फुललेले आणि लुसलुशीत चमचमीत बनतील। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरू करूयात रेसिपी। यासाठी सर्वप्रथम 2 कप उडीद डाळ घ्या। त्यामध्ये मूग डाळ 1/8 कप म्हणजे पाव कपच्या अर्धे घ्या आणि मूग डाळी इतकेच तांदूळ घ्या। मेथी दाणे अर्धा टीस्पून घ्या। आता पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्या। 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्या। डाळ स्वच्छ धुवून झाली की त्यामध्ये डाळीच्या 3 ते 4 पट पाणी टाकून भिजत ठेवा। डाळ भिजण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 तास पुरेसे आहेत। त्यानंतर भिजलेली डाळ एका मिक्सर जारमध्ये घ्या आणि अगदी किंचितसे पाणी टाकून छानशी वाटून घ्या। एक काळजी घ्या की यामध्ये जास्त पाणी घालू नका, नाहीतरी वडे तेलकट होतील। ही सर्व डाळ वाटून एका भांड्यामध्ये काढून घ्या। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दाटसर बॅटर बनवून घ्या। आता हे बॅटर साधारणपणे 6 ते 8 तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवूयात। बॅटर फर्मेंट झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाका आणि व्यवस्थित फेटून घ्या। या पिठामध्ये सोडा अजिबात घालू नका, अन्यथा वडे तेलकट बनतील। व्यवस्थित फेटून हे पीठ हलके झाले पाहिजे। आता एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्या। वडे तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवा। तेल चांगले तापले की त्यामध्ये जसे आपण भजी बनवतो त्या पद्धतीने हे उडदाचे पकोडे तेलामध्ये सोडा। हे वडे एका बाजूने व्यवस्थित पूर्ण तळल्यानंतरच पलटी करा। एक बाजू व्यवस्थित तळून झाल्यानंतरच दुसरी बाजू व्यवस्थित तळून घ्या। मीडियम फ्लेमवरती हे वडे व्यवस्थित गोल्डन ब्राउन कलरवरती तळून घ्या। अशा पद्धतीने बनवलेले वडे अतिशय क्रिस्पी बनतात आणि आतूनही एकदम हलके फुलके बनतात। तुम्ही पाहू शकता इथे वडे आपले परफेक्ट तळून झालेले आहेत। हे वडे तळत असताना सतत पलटायची आवश्यकता अजिबात नाही। या वड्यामध्ये आपण मुगाची डाळ त्याचबरोबर तांदूळही घातलेत, त्यामुळे त्याचे कव्हर अतिशय क्रिस्पी बनते। आता भांड्यामध्ये जे आपण थंड पाणी घेतलं होतं त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकूया। तुम्ही इथे पाहू शकता वडे परफेक्टली तळून झालेले आहेत। हे मस्त असे क्रिस्पी झालेले वडे आपण छानपैकी असे काढून घेऊ आणि डायरेक्ट थंड पाण्यामध्ये ज्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं त्यामध्ये सोडू, म्हणजे हे वडे पाणी शोषून घेतील। आता आपण दह्याची तयारी करूया।
मी इथे 2 ते 3 कप दही घेतलेले आहे. यामध्ये बारीक चिरलेली 2 ते 3 हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. चवीसाठी थोडे मीठ आणि साखरेची पावडर म्हणजे लिसा साखर 2-3 चमचे टाकू आणि हे दही व्यवस्थित फेटून घेऊ. दहीवडेच्या या दह्याची टेस्ट खूपच मस्त होते. म्हणजे थोडे गोड, थोडे तिखट असे चमचमीत लागते. हे गोड दही आपले बनून तयार झालेले आहे. आता आपण वडे पाण्यातून काढून घेऊ. वडे पाण्यातून काढत असताना 2 हातामध्ये थोडेसं प्रेशर देऊन त्यातील जादाचं पाणी काढून टाकू. या थंड पाण्यामध्ये आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतं, त्यामुळे या वड्यांच्या आतमध्येही व्यवस्थित मीठ पोचतं. चला तर मग आता आपण दही वड्याची डिश तयार करू. पाण्यातून काढलेले वडे एका प्लेटमध्ये घेतले आहेत. आता आपण स्वीट दही बनवलं होतं ते दही त्याच्यावरती सोडू. प्रत्येक वड्यावरती थोडं थोडं दही सोडलेलं आहे. यावरती लाल तिखट थोडेसे भुरभुरूया. त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि शेवटी बारीक शेव. अशा पद्धतीने आपली दहीवड्याची डिश तयार आहे. यासारख्या अगदी साध्या सिंपल आणि रुचकर रेसिपीसाठी आपल्या आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.